आतापर्यंत आम्ही हा तिसरा नाला बघितलाय. आतापर्यंत समाधानी आहे, पण पुढे पण आम्ही दौरा करणारच आहोत. आतापर्यंत जो नाला बघितला त्याबद्दल मी अधिकाऱ्यांचे खूप त्यांचं अभिनंदनही केलं. पण त्यांना सांगितलंय याच्या पुढे माझ्या प्रभागात जेवढे नाले असतील, गटार असतील, ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण साफ झाले पाहिजे. त्यासाठीच हा मी पावसाळी दौरा माझ्या नगरसेवकाने घेऊन आयोजित केलेला आहे. बघा, आता सीबीडी विभागामध्ये तुम्ही बघितलं तर दरवर्षी म्हणजे एकही वर्ष असं नाही की ज्या वर्षी पाणी साचलेलं नाहीये. जो सीबीडीचा सखोल एरिया आहे 4-6 ही जी जागा आहे तिथे कायम पाणी साचतं आणि त्याचं कारण जे होतं ते होल्डिंग पॉन्ड होतं. त्या होल्डिंग पॉन्डचं क्लिनिंग आता हळूहळू सुरू झालंय. त्याचबरोबर पंप जे तिथे लावलेले होते ते मागच्या वेळी बंद असल्यामुळे, त्याचे जे दारं आहे ती बंद असल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता. पण यावेळी ते सॉल्व्ह झालेलं आम्हाला अधिकाऱ्यांकडनं दिसतंय. आम्ही पाहणी केल्यानंतरही ते असं दिसतं की अधिकारी आम्हाला त्याला रिस्पॉन्ड करतायत. तर अजूनही काही नाले आहेत जे स्वच्छ होणं बाकी आहे. तर आमची अपेक्षा एवढीच आहे की ते सगळे नाले स्वच्छ असले पाहिजे, पाणी कुठेही थांबलं नाही पाहिजे, नागरिकांना कुठेही फिरताना पावसाळ्यामध्ये त्रास नाही झाला पाहिजे. झाडं छाटणी असेल, कारण सीबीडी विभाग असा आहे की डोंगराच्या जवळ आहे, खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक रोडला एकही रोड असा नसतो की जिथे झाड पडत नाही. तर त्या झाडांची छाटणी, जी झाडं खूप मोठी मोठी बाहेर आलेली आहेत त्याची छाटणी झाली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अधिकारी आम्हाला चांगलं रिस्पॉन्ड करतात. पण आमची अपेक्षा आहे की अधिक चांगलं त्यातून निघालं पाहिजे आणि त्यासाठी आज पवार साहेबांनी दौरा केला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आम्ही करतो की त्यानिमित्ताने सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमची कामं होतील अशी अपेक्षा मला आहे. मी हा दौरा काढलेला आहे. सर्व ठिकाणची नाले साफसफाई केलेली आहे, हे चौकशी करत आहेत. परंतु जिथं पाणी साचतं, गेल्या वेळेस सेक्टर 4ला खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं, त्या मेडिकलला आग लागलेली, शॉर्ट सर्किट झालेलं, तशी घटना ह्यावेळेस होणार नाही याची अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त दक्षता घेतली पाहिजे आणि जिथं पाणी साचतं तिथं पाणी साचणार नाही अशी घेतली पाहिजे काळजी. आणि झाडांची छाटणी आहे, आमच्या प्रभागात झाडांची छाटणी बाकी आहे, ती छाटणी केली पाहिजे आणि पावसाळ्यापूर्वी जी जी आवश्यक कामं आहेत ती झाली पाहिजे असं आम्हाला अधिकाऱ्यांकडनं अपेक्षा आहे खूप, आणि ते करतीलही आम्हाला सहकार्य अशी आम्हाला अपेक्षा आहे. 5-6 वर्षामध्ये गॅप पडला त्याच्यामुळे बरेच कामं राहिलेली आहेत, ती कामं आता होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. दौरा काढलेला आहे त्याच्यासोबत आम्ही होतच आणि आमचा पूर्ण टोटल पॅनल आहे त्यांच्यासोबत. तर आता जिथे तिथे पाहणी केली आम्ही, तिथे तिथे पाण्याचा निचरा होत नाही. तिथे तिथे पंपिंग हाऊस लावायला पाहिजे असं मला वाटतं. जिथे पंपिंग हाऊस लावलं तर लवकर पाण्याचा निचरा होणार आणि जेणेकरून लोकांना त्रास त्याचा होणार नाही. धन्यवाद. सीबीडी प्रभागामध्ये आमचा दौरा पवार साहेबांच्या मार्फत होत आहे आणि जिथे जिथे आम्ही आता बघून आलो, हानी करून आलो, तिथे समाधानी आहोत. पण याच्यावरती अजून समाधानी व्हायचं आहे की पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे, झाडांची छाटणी व्हायला पाहिजे, हे अधिकाऱ्यांनी करून दाखवायला पाहिजे, तेव्हाच आम्ही त्यांना मानतो. समिती अध्यक्ष दीपक पवार साहेब यांनी पावसाळ्यापूर्वीच्या ज्या कामांच्या संदर्भात आज दौरा काढला. आमच्या प्रभागातील प्रामुख्याने ज्या ज्या ठिकाणी पाणी भरण्याचं ठिकाण आहे तिथे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ती कामं केलेली आहेत. त्याचबरोबर गटारांची साफसफाई असो, या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्वरूपात आमच्या प्रभागात पाणी दौरा केला असता त्या ठिकाणी झालेल्याचे निदर्शनात आलेले आहे. त्याचबरोबर वृक्ष छाटणीचं जे सर्वाधिक काम असतं, सगळ्यात नुकसान पावसाच्या दरम्यान आमच्या विभागात कुठे होत असेल तर त्या झाडांच्या फांद्या पडून गाड्यांचं नुकसान हे ते होत असतं. त्याचंही फांद्यांची बऱ्यापैकी छाटणी झालेली आहे. त्याबद्दल प्रशासनाचे मी आभार मानतो आणि सन्माननीय अध्यक्षांनी पावसापूर्वी कामाच्या संदर्भात जो दौरा काढला त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो.